दररोज शहराच्या धावपळीत आपण किती सहज थकून जातो ना. सततची कामं, जबाबदाऱ्या, वेळेची घाई. पण कधी-कधी गावाकडे या मोकळ्या हवेत 2 क्षण उभं राहिलं की जाणवतं, मनाला खरं तर फार काही नको असतं. थोडा मोकळा श्वास आणि निवांतपणासुद्धा आनंदी राहायला पुरेसा असतो. मातीचा सुगंध, हिरवीगार शेतं, झाडांची सळसळ, फुलझाडं, चेहऱ्यावर अलगद स्पर्श करणारा वारा, गावाकडचं वातावरण, हे सगळं काही मनाला खूप शांत करतात. हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आता तुम्हाला समजलंच असेल की मी गावी आली आहे. एक काम होतं म्हणून गावी आलेलो आणि आता 2 दिवस राहणार होतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी वेळ होता. तर माझ्या नेहमीच्या दुकानातून मागे पण एकदा शेअर केलेलं की काही गाऊन किंवा काही शॉपिंग वगैरे असते ना, तर ती गावाकडेच करणं होतं. कारण की इथं आल्यानंतर बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि ऑनलाईन जर काही खरेदी केली नाही तर बऱ्यापैकी साड्या, ड्रेस आणि गाऊन हे नेहमीची जी दुकानं आहेत गावाकडची, तिथूनच मी खरेदी करते. खूप सुंदर मिळतात. पुढे तुमच्या शेअर करते. तर हा गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. इतका सुंदर आहे, म्हणजे आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर आहे. पण रस्ते बघा, म्हणजे जिथं 1.5 तासाचं अंतर आहे तिथं जाण्यासाठी 3 तास लागतात. इतका रस्ता खराब आहे. पण कायच करू शकतो, नेहमीचाच हा रोड आहे आणि बऱ्यापैकी गावाला जाणं येणं होतं. आणि कधी हा रस्ता पूर्ण होणार आहे आणि चांगला होणार आहे काय माहिती. पण बाजूचा हा जो सुंदर निसर्ग आहे, तुम्हाला बाजूने दिसत असेल, कोयना नदी वाहते. इतकं छान वाटतं ना, पूर्ण गावाला पोहोचेपर्यंत कोयना नदी दिसते. त्यामुळे खूपच छान वाटतं प्रवास करताना. आता शनिवार रविवार सुट्टी आलेली, त्यामुळेच गावी निघालो आहे. आणि पाऊस बऱ्यापैकी आहे इकडे. आणि इकडे सासर माहेर दोन्ही जवळजवळ असल्यामुळे इकडे तिकडे सतत जाणं येणं होत असतं. आणि गावाला आल्यानंतर खूप सारी कामं असतात पेंडिंग, तर तीसुद्धा करायची असतात. त्याच्यामुळे जेवढं शूट करता येईल तेवढं मी केलेलं आहे. घरी पोचल्यानंतर फार काही शूट करायचं लक्षात राहत नाही, कारण गेल्यानंतर गप्पा गोष्टी किंवा बाकीच्या गोष्टी याच्यामध्येच खूप वेळ जातो. तर आता आधी मी सासरी निघालेली आहे आणि थोडंफार जेव्हा लक्षात येतं तेव्हा शूट करतो. तर हा आमच्या घरातला सगळ्यात छोटा मेंबर आहे, शंभू. बसायचंय, बसायचंय, गाडीत बसायचंय, दूर जाऊया. हा, तसं करू नये. बाय बाय. कुठे चालला? हा तुझे का तुझे कोण आहे? शंभू शंभू कोण आहे? शंभू माऊला बोलव, माऊला बोलव, माऊला बोलव, बोलव माऊला, बोलव. नाही बोलवत. नको जाऊ तिकडे, थांब इथं. त्याला कुठे गेला? कोमल गाठलाय नाही जात दिलं चिचकावचित नंबर. तर तिकडे एक काम होतं, तर ते केल्यानंतर दिवसभर तिथं थांबल्यानंतर संध्याकाळी मी इकडे आईकडे यायला निघाली. आणि मी येणार म्हणून मावशी आलेली, पण माझा अख्खा दिवसच तिकडे गेला आणि इकडे येईपर्यंत खूपच उशीर झालेला. गावाकडे आलं ना की इकडे तिकडे जाण्यामध्ये इतका वेळ जातो ना, कुठे वेळ जातो तेच कळत नाही. आता हे सगळं मी तेवढं दाखवते, कारण एकदा काही मैत्रिणींची आपल्या कमेंट होती की गावाकडे गेल्यानंतर गावचं घर आणि आई वगैरे असं त्यांनासुद्धा दाखवायचं म्हणून. तर आता आपले काही डेली व्लॉग नसतात म्हणून मी काही एवढं फारसं शूट करत नाही आणि मला ते एवढं जमत पण नाही. आणि त्याच्यानंतर फारसं काही शूट केलं नाही, कारण की गप्पा गोष्टीमध्येच फार वेळ निघून गेला आणि शूट करायचं खरं तर लक्षात पण येत नाही प्रत्येक वेळेला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इथंच एक दुकान आहे आमच्या गावाला, तर तिथून मी नेहमी गाऊन घेत असते. इतके सुंदर सुंदर गाऊन असतात, व्हरायटी एवढी असते आणि क्वालिटीसुद्धा एक नंबर असते. मी खूप वेळा तुमच्याशी शेअर केलेलं आहे इथून गाऊन घेताना. तर मला वाटतं मी गेल्या वर्षी घेतलेले, त्याच्यानंतर आत्ता घेते आहे. खूपच सुंदर सुंदर होते बघा. तर तुम्हाला बघूनसुद्धा, हे पोस्टर बघूनसुद्धा कळतच असेल किती छान आहेत. तर तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे विचारलेलं की हे ऑनलाईन वगैरे देतात का, तर नाही देत हे ऑनलाईन. आणि घरी वापरण्यासाठी टी शर्ट पॅन्ट वगैरे असले ना तरीसुद्धा गाऊनमध्ये जो कम्फर्ट मिळतो ना, तो बाकी कुठल्याही ड्रेसमध्ये मिळत नाही. आणि रोजचे वापरायचे जे गाऊन असतात ना, ते असे सुंदर असले ना की आपल्यालासुद्धा दिवसभर फ्रेश वाटतं. किती छान व्हरायटी आहे याच्यामध्ये आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहेत. आणि इथं आल्यानंतर इतके छान छान गोष्टी असतात ना की एकदमच खूप सारी शॉपिंग होते. तर इथून मी घेतलेले गाऊन वगैरे आहेत, तर ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन. आणि कॉस्टसुद्धा बाहेरच्यापेक्षा कमी असते असं मला वाटतं. आणि फिडिंगचे जे गाऊन असतात ना, त्याच्यामध्ये एवढी व्हरायटी असते हे सुद्धा मी पहिल्यांदाच बघितलं. तरी इथं बऱ्यापैकी 1-1.5 तास गेला. आणि गावाकडचं ना सकाळचं जे वातावरण असतं इतकं सुंदर असतं. आमच्या बाजूला जे घर आहे आमच्या आजींचं, तर त्यांनी बघा लिंबाची झाडं लावलेत. इतके लिंबू आलेत ना त्याला, आणि त्याच्यामुळे इतके पक्षी असतात, चिमण्या असतात त्याच्यावरती. खूप सुंदर वाटतं सकाळी. आणि इथं आल्यानंतर तर मी आवर्जून चालायला जाते. फक्त आज शूट नाही केलं चालायला गेल्यानंतर,
खूपच फ्रेश वातावरण असतं इकडचं. आणि इथं लिंब बघा खालीसुद्धा पडली आहेत. आणि आता तयार होऊन मला मंदिरामध्ये जायचं आहे. आता श्रावण सुरू झालं आहे त्याच्यामुळे महादेवाच्या मंदिरात जायचं. तर इथं बाजूलाच ना बेलाचं सुद्धा झाड आहे आणि त्याची बेलफळंसुद्धा खाली पडले. ते बघा तुम्हाला दिसलं असेल वरती होतं ते. आणि वरून माडीवरून हे असं दृश्य दिसतं गावाचं. किती सुंदर ना. आपण जेव्हा बाहेर राहतो ना तेव्हा या सगळ्याची किंमत कळते. तर आता मंदिरामध्ये जायचं आहे. आणि गावी आल्यानंतर मी बऱ्यापैकी साड्याच नेसते. आणि आपल्यालासुद्धा आपल्यामधला हा चेंज आहे ना तो छान वाटतो. म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरी असतो ना दिवसभर घरात असतो त्याच्यामुळे मग एवढं काही फारसं तयार होत नाही. हा ना, तोडायलाच लावले का? चालते. असं खाली घर असलं म्हणजे आपण आजूबाजूला भरपूर झाडं लावू शकतो नाही का. गॅलरीत तर आपण लावतोच पण ही अशी खाली असलेली झाडं असतात ना भरपूर प्रमाणात लावू शकतो. आणि फुलंसुद्धा भरपूर येतात या झाडांना. आणि अशी फुलं तोडायला किती छान वाटतं. खरं तर उद्या सोमवार आहे पण मी आजच मंदिरात जाणार आहे कारण की मी आज संध्याकाळीच परत चिपळूणला जाणार आहे. आणि तिकडे गेल्यानंतर मंदिरात फारसं जाणं होतच नाही. एखाद्या सोमवारी वगैरे होतं पण इथं कशी जवळजवळ असतात ना मंदिरं त्याच्यामुळे पटकन जाऊन होतं. आणि आता जे आपण मंदिरात जाणार आहोत ना तर ते तर एकदम वेगळंच आहे. म्हणजे रस्त्याच्या खाली आहे. रस्ता म्हणजे हायवे आहे अक्षरशः तो. आणि हायवेच्या खालती हे मंदिर आहे. खूपच सुंदर आहे. स्वयंभू शिव मंदिर आहे. तर तिकडेच आपण आता निघालो आहे. वातावरण खूप छान झालं आहे. पाऊस जोराचा येणार आहे असं दिसतं आहे. तर आता आलो आहे आपण. तर हे बघा हा असा हायवे आहे. आणि ह्या हायवेच्या खाली हे मंदिर आहे. स्वयंभू मंदिर गुहेमध्ये आहे. आणि या मंदिरामध्ये मी आज पहिल्यांदाच जाणार आहे. कुठलंही शिवमंदिर हे असं गर्द झाडीतच असतं. आणि समोरच बघा एवढा मोठा धबधबा आहे ना मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलं आहे. आणि या अशा पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. किती सुंदर आहे ना हे मंदिर. चला तर घरी आल्यानंतर जेवलो वगैरे आणि आता संध्याकाळी निघालो चिपळूणला जाण्यासाठी. आणि आज तर पाऊस भरपूर पडतो आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं की ही कोयना नदी आहे. म्हणजे कोयना धरण जे आहे ना तर ते या नदीवरती बांधलेलं आहे जिथून पूर्ण महाराष्ट्राला वीज मिळते. आणि मी हे तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवते कारण आपण बघतो शहरामध्ये किती प्रदूषण आहे. ते अजिबात प्रदूषण नसलेलं असं हे ठिकाण आहे. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.